हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पातालोचनी रूप रूप पातालोचनी रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी सुख सुख झाले हो साजनी सुख 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 झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण आवडीने भावे हरी नाम घे आवडीने भावे हरी नाम घेसी आवडीने भावे हरी नाम घे आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्याची सर्व आहे तुझी चिंता त्याची सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा 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 पती लक्ष्मीचा जाणत असे पती लक्ष्मीचा जाणतसे पती लक्ष्मीच्या जाणतसे सकळ जीवांचा करीतो सांभाळ सकळ जीवांचा करीतो सांभाळ सकळ जीवांचा करीतो सांभाळ सकळ जीवांचा करीतो सांभाळ मोकलीले ऐसे तुझ मोकलीले ऐसे नाही तुझ मोकलीले ऐसे नाही तैशी स्थिती आहे तैशा परीराय जैसी स्थिती आहे तैशा परी तैशी स्थिती आहे तैशा परीराय जैसी स्थिती आहे तैशा परी राहे तू पाहे संचिता कवतुक तुपाहे संचिताचे कवतुक तुपाहे संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला हरी कृपे दाता नाश झाला हरी कृपे दाता नाश झाला हरिमुखी गातार पाली चिंता मुखी गाता हरपली त्या चिंता नाही मागुता जन्म घेणे या नाही मागुता जन्म घेणे
हरिनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की, बोल बजरंग बली की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनारूपी सेवेकरता निवडलेला अभंग कोण्या संतांचा आहे तुम्हा आम्हाला सांगायची गरज नाही. अभंगाच्या शेवटच्या कळ्यावरून प्रत्येकाला मायबाप कळेल की अभंग कोण्या संतांचा आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे लेडीवाळ भक्त सांगून जातो, ऐकून जा. आयुष्यामध्ये जगत असताना साधू म्हणून काय जगावं हे जर बघायचं झालं असेल तर खऱ्या अर्थानं पैठणच्या शांतीब्रह्म नाथ महाराजांकडे बघावं. अशा नाथ महाराजांचा जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला भगवंता करता काय करावं याचं यथार्थ वर्णन नाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग गोड आहे. अभंग माझ्या नाथ महाराजांच्या हरिपाठामधला आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. महाराज म्हणतात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला कळालं पाहिजे की जन्माला आल्यानंतर नक्की देवाला आवडतं तरी काय याचे यथार्थ वर्णन नाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून करतात. माणसं जन्माला आली पण जन्माला आल्यानंतर माणसाला देवाला काय आवडतं हे कधीही या समाजाला कळालं नाही. पण नाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून सांगतात नक्की देवाला आवडतं तरी काय. आवडीने भावे हरी नाम घेसी. महाराज जर देवाला आवडते ती गोष्ट जर तुम्ही आम्ही केली तर महाराज म्हणतात देवाला आवडती ती जर गोष्ट केली तर होतं तरी काय. तुझी चिंता त्यासी. देवाला चिंता लागावी एवढं अंतकरणापासून देवाचं नाव माणसानं घेतलं पाहिजे. माणसाचं झालंय कसं सांगू का, वरवर मरया आणि उपाशिनीच ग बया. अंतकरणातला परमार्थ माणसाच्या जवळ आता शिल्लक राहिलेला नाही. पण महाराज म्हणतात जो अंतकरणापासून देवाचं नाम चिंतन घेतो त्याच्या जीवनात नक्की भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. काही साधक लोक उठली आणि नाथ महाराजांना प्रश्न केला, महाराज तुम्ही म्हणता खरं आहे देवाचं भजन करा, अंतकरणापासून नामस्मरण करा, तो तुमच्या करता येईल, पण नक्की देव तुमचा आहे तरी कोण. महाराज म्हणतात त्याचं अंतकरणापासून नाव घेतलं तर त्याला चिंता लागते, कारण तो आहे कोण, पती लक्ष्मीचा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, आणि पती लक्ष्मीचा जाणत असे. तो लक्ष्मीचा पती आहे महाराज. मग तुमचा देव नक्की करतो तरी काय. महाराज म्हणले सकळ जीवांचा. प्रत्येक जीवाचा तो सांभाळ करतो, पण त्याकरता एक करावं लागल, अंतकरणापासून देवाचं नामचिंतन करावं लागल. आणि जो कोणी देवाचं अंतकरणापासून नामचिंतन घेईल महाराज म्हणतात सकळ जीवांचा करी तो सांभाळ, तुझं मोकलेली ऐसे नाही. महाराज मग आम्ही काय केलं पाहिजे. महाराज मग नाथ महाराजांनी सांगावी या भरकटलेल्या समाजाला तुम्ही एकच करा, जसं देवानं ठेवलंय त्यात समाधानी राहायला शिका. जैशी स्थिती आहे तुम्ही जर समाधानी राहाल तर नक्की देव तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक तुप आहे संचिताचे. महाराज देवाचं नाव घ्या म्हणताय, आम्ही घ्यायला तयार आहे. नक्की तो आमच्यावरती कृपा करेल, तो आमचा सांभाळ करेल, त्यानं आम्हाला ठेवले त्यामध्ये आम्ही समाधानी राहू. पण हे सगळं का करायचं. महाराज म्हणाले अरे जन्माला तुम्ही आम्ही आलो आणि जन्माला आल्यानंतर बऱ्याच जन्माचं तुम्ही आम्ही पाप केलं. या पापातून तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला देवाचं नामचिंतन घ्यावं लागल. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा प्रत्येकाला प्रत्येकाचा भोग भोगावाच लागणार आहे. पण त्या भोगाचा नाच जर करायचा असेल तर महाराज म्हणतात देवाच्या कृपेशिवाय आणि देवाच्या नावाशिवाय तो नाश होऊ शकत नाही. हरी कृपे त्याचा नाश झाला. महाराज मग आम्ही आता नक्की करू तरी काय. महाराज म्हणले एकच करा. काय. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. देवाचं नाव इतकं मोठं आहे की त्या देवाच्या नामानं अनेक जन्माचं पाप जळतं. पण बसलेले मला तुम्ही सांगा, तुम्ही सगळेजण कीर्तनाला सर्वांना एक प्रश्न विचारून जातो, बसलेले ऐकून जा. सगळेजण तुम्ही आम्ही पाप धुण्या करता जन्माला आलो आणि एका गोष्टीसाठी महाराज साह्यास केलं. कोणत्या गोष्टीसाठी ऐका. तुम्ही आम्ही जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर महाराज म्हणतात आपण जन्माला होती एका गोष्टीसाठी साह्यास केलं, त्याचं नाव आहे पाप. पाप धुण्याकरता साह्यास केलं. महाराज पाप धुतल्यावरती जातं का. बरं जाऊ दे ऐका. आयुष्यात गेलेली गोष्ट परत येऊ शकते का. गेलेली गोष्ट परत येऊ शकते का. येऊ शकते महाराज. कशी काय. सोपं सांगून जातो. महिला मंडळ भांगलाय तुम्ही जाता सगळे. भांगलाय गेल्यानंतर भांगलताना तुमची 1 तोळ्याची अंगठी पडली. किती तोळ्याची. पडून
कारण आता कसं तोळा आहे प्रत्येकाला माहिती आहे, लक्षपूर्वक आहे का. 1 तोळ्याची अंगठी पडली आणि 1 तोळ्याची अंगठी पडल्यावरती तुम्ही 2 महिन्यानं परत भांगला गेला आणि भांगलताना तुम्हाला ती अंगठी गावली. म्हणजे याचा अर्थ आयुष्यात गेलेली 1 तोळ्याची अंगठी सुद्धा तुम्हाला परत मिळाली. ऐका, कोणतीही गोष्ट असू द्या ती तुम्हाला जीवनात परत मिळेल. महाराज म्हणले जीवनामध्ये आल्यानंतर पाप घालवण्याकरता सायास करू नका, पाप जाळा. काय म्हणले महाराज, मी प्रमाणानिशी बोलणार आहे, अजिबात काय बोलणार नाही, लक्षपूर्वक ऐकून जा. महाराज म्हणतात जीवनामध्ये जगत असताना पाप धुण्याकरता सायास करू नका, पाप जाळण्याकरता सायास करा. महाराज मग आम्ही बरीच माणसं पंढरीला गेलो, बसलेले. गेला की नाही तुम्ही पंढरीला? गेला की नाही सगळे पंढरीला? हा, सगळे पंढरपूरला गेलाय. कशाला गेलाय? देवाचं दर्शन गेला. बरं, देवाचं दर्शन घेण्याच्या अगोदर कुठे गेला होता? कुठे गेला होता बसलेले? कुठे गेला होता? चंद्रभागेत. का? चंद्रभागा मोक्ष देते, चंद्रभागा पाप घालवते. पण मला एका प्रश्नाचं बसलेले उत्तर द्या. जर पाप धुण्याकरता जर तुम्ही चंद्रभागेत उतरला, लक्षपूर्वक ऐकून जा, पाप धुण्याकरता जर तुम्ही चंद्रभागेत उतरला असला तर प्रामाणिकपणे सगळ्यांनी उत्तर द्या. पाप धुण्याकडे तुमचं लक्ष होतं का बाहेरच्या कपड्यावर, बाहेरच्या पैशावर ध्यान होतं? हा, म्हणजे याचा अर्थ पाप धुण्याकरता, साह्यास करण्याकरता तुम्ही पंढरपूरपर्यंत पोहोचला होता. पण प्रपंच नावाची अशी एक गोष्ट आहे, ती या जगात तुम्हाला पाप कधी धुवू देत नाही. महाराज मग आमचं पाप धुयाचं आहे, पाप जाळायचं आहे, काय करावं लागेल? महाराज म्हणले एक काम करा, गावात पवित्र असा सप्ताह चालू असतो, जा सप्त्यामध्ये कीर्तनाला जाऊन बसा. महाराज म्हणतात 1, 2, 3 जन्माचं पाप जळत नाही. किती जन्माचं पाप जळतं नुसतं कीर्तन आल्यानंतर ऐकून जा. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे, जन्मांतरीचे, जळतील पापे. हे नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे, जन्मांतरीचे, जळतील पापे, जन्मांतरीचे, जळतील पापे. महाराज हा भजनात असावं. कसं महाराज? हा, अंग राखून म्हणलं की महाराज म्हणतात, महाराज अंग राखून कवा परमार्थ करायचा नाही. हा, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे. महाराज मग सप्त्यात आल्यावरती कीर्तनाला बसल्यावरती आमचं पाप जळतं, सांगून जातो, ऐकून जा. नुसतं कीर्तन ऐकल्यानंतर पाप जात नाही. ऐका, कीर्तनात जरी येऊन बसला तरी महाराज म्हणतात अनंत जन्माचं पाप जळतं. महाराज अजून पाप जाळण्याची जागा सांगाल? महाराज म्हणले हे 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 सांगण्याकरता तरी आम्ही आलो दादा, आता तरी सावध व्हा, नाहीतर कधी मरण येईल याची गॅरंटी नाही. महाराज म्हणतात भगवंतानं जोपर्यंत संधी म्हणून दिले तोपर्यंत माणसानं या संधीचं सोनं जीवनामध्ये कधीतरी केलं पाहिजे. कारण माणूस म्हणून परत जन्माला याची गॅरंटी नाही, पण जोपर्यंत दिलंय तोपर्यंत संधी म्हणून दिले. कसं दिले? उदाहरण पटवून देतो, सांगतो. मला अभंगापर्यंत तुम्हाला बसलेले घेऊन जायचं आहे. ऐका बसलेले. समजा देव तुम्हाला प्रसन्न झाला, होईल का? नाही होणार. आम्ही कीर्तनकार रोज टाळ वाजून मेलो पण आमच्या स्वप्नात बी आला नाही. पण ऐका, समजा देव तुम्हाला प्रसन्न झाला बसलेले, तर तुम्ही काय देवाला मागाल? मी सांगू का? तुम्ही एकच मागाल. देवाला म्हणाल देवा 2-4 बंगलं दे, 2-4 गाड्या दे, 2-4 पोरं. ह्याच्या पलीकडे या प्रपंचाशिवाय आपण या जगात काही मागू शकत नाही. पण ऐकून जा, देव भेटणं सुद्धा आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी काय आहे? काय आहे? संधी आहे. जसं जन्माला घालणं भगवंतानंच तुम्हाला आम्हाला संधी म्हणून पाठवले, तसं देव सुद्धा आपल्या आयुष्यात येणे ही सगळ्यात मोठी संधी आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये सुद्धा संधीच होती, कारण आयुष्यभराचा परमार्थ केला आणि तुकोबरायांना म्हणावं लागलं उजळली भाग्य आता अवघी चिंता. म्हणावं लागलं, पण कधी? आयुष्यभर परमार्थ केला तेव्हा. नुसतं 2 दिवस टाळ वाजून उपयोगाचं नाही. अंतःकरणापासून परमार्थ केला. भगवंतानं संधी दिली होती. ऐकून जा, मला काय तुम्हाला सांगायचंय बसलेले ऐका. भगवंतानं संधी दिल्या, एकाच्या जीवनामध्ये भगवंत प्रसन्न झाला. कुणाचं नाव त्याचं सांगून जातो. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, बसलेले ऐकून जा.
प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, 14 वर्षाचा वनवास भोगला आणि वनवास भोगल्यानंतर माघारी आले आणि एका नदीच्या काठाजवळ आले आणि त्या नदीच्या काठाजवळ येऊन त्या नावाड्याला म्हणाले, ए नावाडी दादा, ए नावाडी दादा, अरे मला नदी पार करून पलीकडे सोड. नावाडी म्हणला, मी काय तुम्हाला नावेत घेणार नाही. देव म्हणला, असं का म्हणतोय, लगा विश्वाचा मालक आहे मी, प्रभू रामचंद्र आहे, आणि मला का नावेतून घेत नाही. नावाडी म्हणाला, मला असं कळालंय तुम्ही 14 वर्ष वनवास भोगला आणि 14 वर्ष वनवास भोगल्यानंतर 14 वर्षामध्ये वनवास भोगत असताना त्या वनातनं जात असताना तुमचा पाय एका शिळेला म्हणजे एका दगडाला लागला आणि त्या दगडाची काय तयार झाली, बसलेले काय तयार झाली, काय तयार झाली, स्त्री तयार झाली. कदाचित तुमचा पाय त्या दगडाला लागला आणि त्या दगडाची स्त्री तयार झाली. तुमचा पाय चुकून जर माझ्या नावाला लागला तर माझ्या नावाची काय होईल. त्या दगडाला श्राप दिला होता, तिला सांगितलं होतं, अहिलेला श्राप दिला होता, एका ऋषी महात्म्याचा तुला पाय लागेल आणि त्या दगडाची स्त्री तयार होईल. अरे श्राप दिला होता, पण ऐकून जा, त्या नावाड्याच्या जीवनामध्ये देव येणं ही आयुष्यातली त्याची काय होती, काय होते बसलेले, संधी होती, संधी. कारण परत देव भेटेल याची गॅरंटी. हा महाराज म्हणतात, ऐका ऐका, पण तेवढ्या देवानं विचारलं, नावाडी दादा मग तुझं म्हणणं काय आहे. नावाड्याचं नाव होतं केवट, लक्षपूर्वक ऐकून जा, त्याचं नाव केवट होतं. केवटाला विचारावं, ए केवटा बोल तुझी इच्छा काय आहे. त्यावेळेस केवटानं म्हणावं, देवा ओ देवा, माझी एकच इच्छा आहे, मला तुमचं पाय धुवायचे आहेत, पायाची माती काढायची आहे आणि मगच तुम्हाला मला नावीमध्ये घ्यायचं आहे. देव म्हणले, एवढंच ना, मग कशाला काळजी करतो, आत्ता माझे पाय धुवायला सुरुवात कर. ऐकताय काय बसलेले, ऐका. केवटानं परात आणली आणि परातीत प्रभू रामचंद्राने पाय ठेवला. एक पाय धुतला गेला, पहिला पाय बाहेर काढला, दुसरा पाय ठेवला गेला. बसलेले बघताय काय माझ्याकडं माका माका, अर्धा तास नुसतं देवाचं पायच धुयात चाललं होतं. देव वैतागलं. देव म्हणलं, केवटा अरे कवर तू माझं पाय धुणार आहे. केवट म्हणाला, देवा देवा हो देवा, तुमच्या पायाला माती लागत्या, पायाला माती लागली नाही पाहिजे, मग कशी पायाला माती लागायची नाही हे तुमचं तुम्ही ठरवा. केवटा मग तुझी इच्छा काय आहे. काय नाही, पायाला फक्त तुमच्या माती लागली नाही पाहिजे आणि पायाला जर माती तुमच्या नाही लागली की मी लगेच तुम्हाला माझ्या नावेमध्ये घेणार. ऐकताय काय. देवाला घाम फुटला प्रभू रामचंद्रांना. देवांना कळायचं बंद झालं. देवाचा एक पाय धुतला आणि देवानं पाय बाहेर काढला, पण दुसरा पाय कुठं ठेवायचा म्हणून प्रभू रामचंद्राने दुसरा पाय अलीकडच्या गुडघ्याला लावला. बसलेली मंडळी ऐकून जा. आणि देवाला एका पायावरती उभा केला, त्याचं नाव केवट होतं. ऐका, नुसतं एका पायावरती उभं नाही केलं तर पुढचंही ऐकून जा. एका पायावरती माणूस किती वेळ उभा राहू शकतो, किती वेळ, काही सेकंद माणसाचा समतोल जातो, माणूस पडतो. प्रभू रामचंद्रांचा समतोल निघाला आणि जसा समतोल निघाला तसं धरायला आधार नव्हता. धरायचं कुठं म्हणून खाली केवट बसला होता. त्या केवटाच्या मस्तकावरती प्रभू रामचंद्रांनी हात ठेवावा आणि केवटानं म्हणावं, बस जन्माला आलो आणि ज्या गोष्टीची मी वाट बघत होतो, ज्याची संधी बघत होतो, ती भगवंतानं मला संधी मिळवून दिली. वास्तविक पाता जर विचार केला असता तर नावेत घालून लगेच केवटानं प्रभू रामचंद्रांना पलीकडे सोडलं असतं. पण केवटाला माहिती होतं परत देव माझ्या नावात बसा येतील याची गॅरंटी. बसलेले जाऊन दे, हे उदाहरण तुम्हाला नसलं पटलं तर अजून उदाहरण देतो. भरपूर माझ्याकडे उदाहरण आहेत, ऐका महाराज. एक राजा होता. राजा रोज उठायचा, शिकारीला जायचा. बसलेली मंडळी ऐकून जा, मी काही तुम्हाला सांगत नाही, अभंगापर्यंत तुम्हाला घेऊन जायचं आहे. लक्षपूर्वक ऐकून जा. जीवनामध्ये माणसाला ज्या दिवशी संधी कळल त्या दिवशी देवाला सुद्धा काय आवडतं हे माणसाला कळाल्याशिवाय राहणार नाही. पण संधी अगोदर माणसाच्या जीवनामध्ये कळाली पाहिजे. ऐका, एक राजा होता. रोज उठायचा, शिकारीला जायचा, रोज उठायचा, शिकारीला जायचा. एक दिवस राजा शिकारीला गेला, धनुष्याला बाण लावला, नियम चुकत होता. आता करायचं तरी काय. राजा माग 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 दमानं सरकायला लागलं आणि जसं राजा माग दमानं सरकायला लागलं तसं त्या राजाच्या मागच्या बाजूला होता आशिल नाग. नागाचं तोंड पुढं आणि शिपटी माग. जसा त्या राजाचा त्या नागाच्या शिपटीवर पडला पाय, तसं रस्त्याने एक लाकड तोड्यात चाललं होतं. त्यानं ती बघितलं, ती पळत आलं आणि जोरात राजाला धक्का दिला. राजा एका कोपऱ्यातच पडलं. राजा म्हणते, ए लाकड तोड्या, अरे तुला काय कळतं का. राजा म्हटला, अरे काय झालं. काय झालं म्हणजे. अरे मला तू धक्का दिलास, मी या राज्याचा राजा आहे आणि तू राजाला धक्का देतोस, काय कळतं का. लाकड तोड्या म्हटला, राजा तुम्ही राजा असाल
पण ध्यानात ठेवा, तुमचा पाय एका नागाच्या शिपटीवर पडला होता. कदाचित चुकून जर तुम्हाला नाग चावला असता तर तुमचं राजा पण सुद्धा तुमच्याकडे शिल्लक राहिलं. राजानं सांगितलं, लाकड तोड्या, अरे कुठून तू आलास आणि एका राजाचा जीव वाचवला, सांग, बोल, तुला काय पाहिजे ते माग. हा राजा तुला द्यायला तयार आहे. लाकड तोड्या म्हणला, राजा काहीच नग. राजानं प्रधानजीला विचारलं, प्रधानजी काय द्यावं या लाकड तोड्याला? प्रधानजी म्हणाले, राजा तुमची द्यायचीच इच्छा आहे तर एक काम करा, त्याला 5 एकर चंदनाची जमीन द्या. राजा म्हणला, ठीक आहे. दिली त्याला 5 एकर चंदनाची जमीन दिली. ऐकताय काय, लाकड तोड्या उड्याच मारत घरला गेला. 5 एकर राजाने जमीन दिली आणि राजा निघून गेलं. आणि 2 वर्षांनी राजा ध्यानात आलं, आपण कुणाला तरी 5 एकर चंदनाची जमीन दिल्या. राजा म्हणला, ज्याला 5 एकर चंदनाची जमीन दिल्या तो कमीत कमी आता करोडपती नाही तर अब्जपती झाला असेल. राजा म्हणला, चला एकदा त्याची गाठ घेऊन येऊया. म्हणून राजा गेलं जंगलात परत शिकारीला. आणि जसं राजा जंगलात शिकारीला पोहोचलं तसं रस्त्याने लाकड तोड्या उराव लाकूड घेऊन चालले. राजा म्हणाला, अरे इतकं तुला मी लाकड एवढं चंदन दिलं, चंदनाची बाग दिली, आणि चंदनाची बाग दिल्यानंतर सुद्धा तू अजून उरावनं लाकूडच घेऊन चाललाय. राजाने त्याला आवाज दिला आणि बोलवलं, ए लाकड तोड्या, अरे इकडे ये. लाकड तोड्या पळतच आला. नमस्कार राजासाहेब, नमस्कार राजासाहेब. आता नमस्कार जसा राजा म्हणला, अरे राजा म्हणाला, अरे 5 एकर तुला चंदनाची जमीन दिली, काय केलं त्या 5 एकराचं? लाकड तोड्या म्हणला, राजा तुम्हाला माहित नाही का, माझं काम एकच आहे. राजा म्हणला, काय काम आहे? काय काम म्हणजे? मी रोज जंगलात जातो, लाकडं तोडतो, आणतो, वाळवतो, जाळतो, त्याचा कोळसा करतो आणि 3 रुपये किलोनं विकतो. बसलेले कळलं तर बघा, नाहीतर एक काम करा, राखेल बी मिळायचं बंद झाले, डिझेल घ्या वता. आणि हा म्हणजे तरी आपल्याला कळेल. ह्याच्यापेक्षा महाराज म्हणतात सोपी संधी या जगात भगवंतानं दिली नाही दादा. ऐका, राजा म्हणाला, 5 एकरात किती पैसे केलं? तो म्हणला, लय काय नाही, 3,500 रुपये फक्त झालं. राजानं डोक्या हाणून घेतलं. राजा म्हणला, किस्त शिल्लक आहे? लाकड तोड्या म्हणाला, राजा एवढंच फळ कुठं राहिले, ती बी तुम्ही आलाय म्हणून, नाहीतर ह्याचा बी कोळसा करून विकणार होतो. राजा म्हणला, एक काम करा, एवढंच लाकूड घे आणि जा चंदन व्यापाऱ्याकडे, त्याला जाऊन विचार एवढ्या एवढ्या लाकडाची किंमत आहे तरी काय. ऐका बसलेली मंडळी, आज कीर्तनातून हे वाक्य घेऊन जा. एवढं वाक्य जरी आज तुम्ही घरी जर घेऊन गेला तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये संधी नक्की भगवंतानं किती दिल्या तुम्हाला कळाल्याशिवाय राहणार नाही. ऐका बसलेले, ऐका बसलेले. त्यावेळेस त्या लाकड तोड्याला सांगितलं चंदन व्यापाऱ्यानं, ए चंदन व्यापार, चंदन व्यापाऱ्याला सांगितलं, चंदन व्यापारी हे लाकूड घेऊन मी आलोय, या लाकडाचे पैसे किती देणार? चंदन व्यापारी म्हणला, बाबा हे लाकूड साधं नाही रे दादा. तो म्हणला, गपय, माझ्याकडे 5 एकर होतं. चंदन व्यापारी म्हणला, 5 एकर होतं म्हणजे केलं तरी काय? आणि केलं काय म्हणजे कोळसा करून विकला. किती पैसे केलं? लय काय केलं नाही, 3,500 रुपये झालं. त्या चंदन व्यापाऱ्यानं डोक्यावरती हाणून घेतलं आणि चंदन व्यापारी म्हणायला लागला, बाबा एवढंच काय घेऊन आलाय? त्यावेळी तो लाकड तोड्या सांगतोय, राजानं पाठवून दिलंय म्हणून मी आलोय, सांग बाबा एवढ्या लाकडाचं पैसे किती देणार? त्यावेळी चंदन व्यापारी म्हणतो, बाबा एवढंच लाकूड तू जर माझ्याकडे घेऊन आला तर आज किंमत ऐकून जा एवढ्या लाकडाची. एवढं लाकूड जरी असलं तरी कमीत कमी हे बाजारात 1,00,000 रुपयाला लाकूड विकलं जातं. इतकी किंमत या लाकडाची आहे. ती माघारी पळत आलं, राजाचं पाय धरलं आणि राजाला म्हणायला लागलं, ओ राजा. राजा म्हणला, काय आहे? तेव्हा लाकड तोड्या म्हणते, राजा एक काम करता का, अजून एखादी 5 एकर देता का? राजा म्हणला, आता नाही रे बाबा. बसलेले, माझा दृष्टांत संपला, मला तुम्हाला सिद्धांत द्यायचा आहे. इथं माझ्यापासून पकवाज पेटी टाळकऱ्यापासून बसलेल्या प्रत्येक माणसाला सांगतो, त्या पंढरीच्या मालकानं, त्या विश्वाच्या मालकानं पायाच्या नकापासून केसाच्या डोक्यापर्यंत एवढं सगळं मॉडेल दिलंय. हे 1-2 रुपयाचं दिलं नाही, 5 कोटी रुपयाचं हे मॉडेल तुम्हाला भगवंतानं संधी म्हणून दिलंय. वेधिला देह भजना गोमटा, देवेधिला देह भजना गोमटा. आहा देह दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजन.
हा भजनासाठी दिला, पण माणसांनी गावच्या पंक्ती हाणण्यात घालवला. महाराज म्हणले भोजनासाठी वापरू नका. ज्याच्या करता भगवंतानं संधी म्हणून दिलं, त्याच्या करता कधीतरी जीवनामध्ये भगवंतानं संधी म्हणून दिल्या, तोपर्यंत त्या संधीचं माणसानं जीवनामध्ये सोनं करा. कारण माणूस म्हणून एकदाच आहे. सोपं सांगू का, उद्या सकाळपर्यंत बसलेले आपण तर जिवंत राहू याची कुणाकोणाला गॅरंटी आहे? हा, माझी बी गॅरंटी नाही आणि तुमची पण गॅरंटी नाही. जोपर्यंत दिले तोपर्यंत महाराज म्हणतात त्याच्यासाठी वापरा. महाराज मग त्याच्यासाठी वापरा म्हणताय, मग त्याच्याकडे जाण्याकरता त्याचा मार्ग सांगाल. महाराज म्हणले जा. कुठं? भीमा तिरी एक वसविले नगर, वसविले नगर, भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर. येती लोकासी चार भुजा त्यासी, तेथील मुगासी चार भुजा त्यासी, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे, बाईला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे केळिया, सुख देईल जीव विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे केळिया, सुख देईल जीव विसावा रे. हा, नाचत जाऊ त्याच्या गावार खेळ्या, सुख देईल विसावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावार खेळ्या, सुख देईल विसावा रे. हा. महाराज भीमा तिरी एक जा पंढरपूरला. महाराज मग इतकं गाव ती मोठं आहे का? मी सांगत नाही, महाराजांचा अभंग आहे. जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव, जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव. बसलेले एक साथ सगळे टाळी. हे जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव, जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव. हे धर्माचे नगर धे का, विठू पाटील त्याचे नाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटीलचे नाव. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. जाऊ तया ठाया, एक भोजन हे मागवया. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. 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 महाराज जा म्हणले तिथं पंढरपूरला. का? तो पंढरीचा पांडुरंग करतो तरी काय? सुका लागी करीशी तू तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होशी, आणि जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. महाराज आम्हाला जायाचा मार्ग दाखवला, पण ज्याच्याकडं तुम्ही पाठवताय त्या भगवंताला नक्की आवडतं तरी काय? आपण मुद्द्यापर्यंत पोचलो. महाराज म्हणले त्या देवाला काय आवडतं हे कळण्याकरता त्याच्याकरता अंतकरणापासून देवाला शरण जावं लागल. मन उनी शरण जावे सर्व भावे. हा, पण माणसाचं मन महाराज इतकं वाईट आहे. हा, मी सांगत नाही. या जगात मला सांगा बसलेले, समजा एखादा पदार्थ तुम्हाला जर चांगला समोर दिसला, बघा विचार करा, एखादा पदार्थ जर तुम्हाला चांगला समोर डोळ्यानं दिसत असेल तर महाराज मला सांगा, आधी डोळं जात्यात, आधी बुद्धी जाती का आधी मन जात? हा, आधी डोळं जात्याल, पण डोळं गेल्यावरती त्याच्यानंतर काय जाऊ शकतं? हा, या जगात माणसाचं मन इतकं वाईट आहे. हा, महाराज म्हणते या माणसाच्या मनामुळं माणसातला माणूस शिल्लक राहिलेला
ज्या दिवशी ह्या माणसाच्या मनातलं सगळं निघून जाईल आणि माणसं सांगू का महाराज, माणसं वरनं दिसायला लय नीटकी पण आतनं पक्की. ते आपलं तुमचं तुम्हीच म्हणा. मी सांगू का, दिसायला देखणं नसलं तरी चालेल पण माणूस अंतःकरणापासून चांगला असला पाहिजे. कारण जो माणूस अंतःकरणापासून चांगला आहे त्याचा भाव सुद्धा माझ्या भगवंताला आवडतो. पण माणसाचं नुसतं दिखाव्याचं झालंय, लय डझनभर माळा घातल्या म्हणजे बुवा होतो असं नाही. कारण या जगात देवाला आवडतं तरी काय, ऐकायचंय का? मी सांगत नाही, महाराज म्हणतात देव 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 भावाचा भुकेला, देव 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 भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देव 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 भावाचा भुकेला, देव 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 भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, देव देव भावाचा भुकेला, देव देव भावाचा भावाचा भुकेला, भावाचा भुकेला. महाराज, या जगात देवाला तुमच्या अंतःकरणातल्या भावाशिवाय दुसरं काही सुद्धा आवडत नाही. पण या समाजाला नक्की देवाला काय आवडतं हे कधी कळालं नाही. महाराज म्हणतात जे देवाला आवडतं ते कधीतरी करायला शिका. पण या जगात माणसं देवाला काय आवडतं हे कधीच या समाजाला कळालं नाही. पण महाराज, देवाला जर आवडत काय असेल तर अंतःकरणातला तुमच्या भाव आवडतो. याच्या पलीकडे माझ्या विश्वाच्या मालकाला तुमचं काहीच आवडत नाही. पण बरीच माणसं म्हणतात महाराज देवाला भाव आवडतो, अंतःकरणातला भाव आवडतो, पण या समाजाला तो भाव कधीच कळाला नाही. महाराज, भाव तुम्ही आम्हाला सांगाल का एखादा? नक्की देवाला काय आवडतं याचं एखादं उदाहरण तुम्ही सांगाल का? सांगून जातो, बसले ऐकून जा. काय देवाला आवडतं? बरीच माणसं म्हणतात महाराज आम्ही आमची आवड केली, पण बसलेले सांगून जातो आम्ही आमची आवड केली म्हणून आमच्या आयुष्यामध्ये दुःख निर्माण झालं. पण महाराज म्हणतात देवाची आवड कधीतरी विचारून बघा, सुख मिळाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. कारण देवाच्या आवडीनं सुख मिळतं पण प्रपंचाच्या आवडीनं दुःख मिळाल्याशिवाय राहत नाही. महाराज, इतकी प्रपंचात वाईट परिस्थिती निर्माण झाली, पण महाराज मला एकच सांगायचं आहे, जे तुम्हाला आवडल ते सुख देईल. पण आजपर्यंत आवड फक्त आपल्या मनाचे. बसलेले घरातला देव पुजता तुम्ही, सगळेजण देव पुजता, बरोबर आहे की नाही? देव समज तुम्ही पुजला. बघा, आपण देवाला आवडते ते करतोय का स्वतःला आवडते ते करतोय याचं उदाहरण देतोय तुम्हाला, लक्षपूर्वक ऐकून जा. आपण घरातला देव पुजतोय आणि घरातला देव पुजत असताना चुकून आपल्या देवाऱ्यातली अगरबत्ती संपली. आपण लगेच गुड्डीला सांगितलं, गुड्डी पप्पांना फोन कर आणि येताना वासाची घमघमाट वास देणारी अगरबत्ती येताना घेऊन याला. बरोबर आहे की नाही बसलेले? बरं, मला तुम्ही सांगा, देव काय तुमच्या स्वप्नात आलता का? मला वासाचीच अगरबत्ती पाहिजे आणि मला वासाच्याच अगरबत्ती पाहिजे, त्याशिवाय मी तुझ्यावर प्रसन्न होणार नाही. म्हणजे याचा अर्थ वासाची अगरबत्ती आपल्या मनाला आवडते, पण आपल्या मनाला जी गोष्ट आवडेल ती गोष्ट दुःख देईल. पण महाराज म्हणतात देवाला आवडते ते कराल तर सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. कसं काय महाराज? सांगून जातो, ऐकून जा, पटवून देतो, ऐका. तुकोबाराय रोज उठायचे आणि भजन करत जायचे. रोज उठायचे, विठ्ठल 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 विठ्ठल. नामामध्ये सुद्धा इतकी ताकद होती, लक्षपूर्वक ऐकून जा. ज्यांच्या नावामध्ये मी तुम्हाला मन मागाशी सांगत होतो, लक्षपूर्वक ऐकून जा.
नामामध्ये सुद्धा माणसाचं आयुष्य निघून गेलं, पण माणसाला मनाचीच आजपर्यंत चाहूल लागली. या जगात जोपर्यंत मनाची चाहूल माणसापासून जात नाही तोपर्यंत या जगात माणसाला कधीच देवाला काय आवडते ते कळणार नाही. पण महाराज म्हणतात या मनाचं ऐकत बसू नका. या मनातला द्वेष ज्या दिवशी तुम्ही ज्या दिवशी काढून टाकाल त्या दिवशी नक्की तुम्हाला प्रकाश निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. मी सांगत नाही, ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले. ऐका ऐका बसलेले. समजा बघा, एका घरामध्ये दिवा पेटवला. बघा, एका घरामध्ये दिवा जर पेटवला आणि दिवा पेटवला आणि दिव्यावर जर काजळी असेल तर दिव्याचा प्रकाश त्या खोलीत पडेल का हो? बसलेले, पडेल का? नाही पडणार. पण ज्या दिवशी त्या दिव्यावरची काजळी काढल त्या दिवशी त्या खोलीमध्ये नक्की प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात ज्या दिवशी मनावरची काजळी निघून जाईल त्या दिवशी माणसाचा परमार्थ सुद्धा सफल झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षपूर्वक ऐका, मी सांगत नाही, ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले. ऐका. मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, ते पाहे योगिया दिवाळी निरंतर. दिवाळी जर आली तर माणसं 5 दिवस दिवा लावतील, पण महाराज म्हणतात 5 दिवसाच्या दिव्यानं मनातली काजळी निघून नाही जायची. पण ज्या दिवशी मनातली काजळी निघून जाईल त्या दिवशी जीवन हे कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला एकच सांगायचंय महाराज, जे देवाला आवडतं ती गोष्ट करायला शिका. विठ्ठल 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 देवाला आम्हाला सांगून जातो. रोज तुकोबराय उठायचे आणि भजन करायला जायचे. विठ्ठल विठ्ठल दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. रोज उठायचे तुकोबराय भजन करायचे. एक दिवस झालं काय, तुकोबराय भजन करत होते. विश्वाच्या मालकाने यावं आणि तुकोबरायना म्हणावं, ओ तुकोबराय, ओ तुकोबराय, मला तुमच्या घरी जेवायला यायचं आहे. तुकोबरायांनी म्हणावं, देवा का गरीबाची परीक्षा बघता? बरीच माणसं म्हणतात तुकोबरायांच्या घरी काहीच नव्हतं. ऐका, विश्वदारिद्र्य एकेकाळीचा श्रीमंत साधू होता दादा, पण एकेकाळी तुकोबरायांना सुद्धा एका घासासाठी थांबावं लागलं होतं. लक्षपूर्वक ऐकून जा. त्याच काळात विश्वाच्या मालकानं म्हणावं, तुकोबराय मला तुमच्या घरी जेवायला यायचं आहे. ऐका ऐका, विश्वाच्या मालकानं म्हणावं तुकोबरायांना मला तुमच्या घरी जेवायला यायचं आहे. तुकोबरायांनी म्हणावं, चला देवा. देवाला थांबवलं. तुकोबराय धावत घरी गेले आणि घरी धावत गेले आणि आपल्या पत्नीला आवाज दिला, ए बाई, ए ऐकलंस का ग? तुकोबरायांची पत्नी बाहेर धावत आली आणि तुकोबरायांनी म्हणावं, अगं विश्वाचा मालक आज आपल्या घरी जेवायला येतोय. आज आपलं भाग्य आहे. आयुष्यभराचा परमार्थ सफल झाला. इथपर्यंत परमार्थ केला याची पोच पावती म्हणजे विश्वाचा मालक आज आपल्या दारामध्ये जेवायला येतोय. आपलं आज भाग्य आहे. बाई काहीतरी घरात असलं तर बघ. तुकोबरायांच्या पत्नीनं म्हणावं, मालक काहीच नाही. पाटलाच्या वाडीतनं हुमरं तोडून आणते आणि पोरांना खायला घालते. एक वेळेचं कसं जगवते माझं मला माहितीये. तुम्ही रोज उठता आणि रोज उठून त्या पंढरीच्या पांडुरंगाचं भजन करता. प्रपंचात काहीच बघितलं नाही. कुठून आणायचं आणि काय द्यायचं त्या विश्वाच्या मालकाला खायला? अगं असं म्हणू नकोस ग. ए बाई, हे असं म्हणू नकोस. काहीतरी असल बघ घरात, काहीतरी असल. माझ्या विश्वाच्या मालकाला खायला दे गे. हा आपल्यावरती कृपा करेल तो, नक्की तो कृपा करेल. त्याला काहीतरी खायला दे बघ. काहीतरी असलं तर. तुकोबरायांची पत्नी आतमध्ये गेली. उतरंड होती. तुकोबरायांच्या पत्नीनं उतरंडीमध्ये हात घातला आणि जसा हात घातला तसं तुकोबरायाने सांगितलं, तुकोबराय काहीतरी सापडलं. काय सापडलं ग? काही सापडलं? काही नाही, काहीतरी आहे. पण काहीतरी या गाडग्यामध्ये. तुकोबरायांच्या पत्नीनं हात बाहेर काढला आणि ऐकताय काय मंडळी बसलेली, ऐकून जा. त्यातून कन्या बाहेर आल्या. जशा कन्या त्यातून बाहेर आल्या तुकोबरायांच्या पत्नीने म्हणा, वा कन्या सापडल्या. तुकोबराय म्हणले, ठेव 2 पायल्याचा टोप. तुकोबराय मुठभर कन्या, 2 पायल्याचा टोप कसा मेळ लावायचा? तू ठेव ग 2 पायल्याचा टोप, कसा लावायचा ते माझं मी बघतो. ऐकताय काय मंडळी बसलेली, ऐकून जा. आणि तुकोबरायाने 2 पायल्याचा टोप ठेवायला लावला. 2 पायल्याचा टोप ठेवला आणि गज पाणी भरायला लावलं. आणि तुकोबरायांनी पत्नीला सांगितलं, उकळी आली की मला फक्त आवाज दे. उकळी फुटली पाण्याला. तुकोबराय आत धावत गेले आणि दोघांनी सुद्धा त्या मुठभर कन्या त्या पाण्यामध्ये सोडल्या. आणि जशा पाण्यामध्ये सोडल्या
ऐकताय काय, त्या कन्या तळातच जाऊन बसल्या, कारण त्या कन्या नव्हत्या, नुसतं पाणीच होतं. 2 पायल्याचा टोप आणि मुठभर कन्या. मेळ लागल का? नाही लागणार मेळ. काहीच त्यात शिल्लक राहिलं नाही. तुकोबराय म्हणले झाकून ठेव, उतू जा त्याला उतू. आता कशाच्या उतू जायचं, ते नुसतं पाणीच आहे. आता काय उतू जायचं आहे त्यातनं? तुकोबराय म्हणले उकळी फुटली, शिजल्या कन्या, की मला फक्त आवाज दे, आणि एकदा तू जर आवाज दिला की मी लगेच देवाला बोलून येतो. कन्या शिजल्या. तुकोबराय धावत गेले आणि विश्वाच्या मालकाला बोलवलं आणि सला म्हणले. विश्वाच्या मालकाला घरी आणलं. तुकोबरायांनी घरी आणलं आणि घरी आणल्यानंतर बसायला पाठ टाकला. पुढं केळीचं पान वाढलं गेलं आणि तुकोबरायांनी आतनं टोप आणला आणि तुकोबरायांनी जसा टोप ठेवला तसं देव मांडी घालून बसलं होतं. पण जसा तुकोबरायांनी टोपावचं झाकण काढलं आणि देवानं वाकून बघितलं, तेव्हा देवाच्या ध्यानात आलं, ह्या बसून खायच्या मापाच्या कन्या. हा, देव म्हणला नसतो जेव्हा आलो तर बरं झालं असतो. ही बसून खायच्या मापाच्या काय कन्या आता शिल्लक राहिल्या नाही रे दादा. ऐका बसलेले, ऐका. देव चवड्यावर बसलं आणि दोन्ही कंड सोगावर खावला. ऐकताय काय? आणि जसं तुकोबरायांनी कन्या त्यात, आता केळीचं पान माहिती आहे ना सगळ्याला, केळीचं पान, हा, ते असं उराव आल्यासारखं असते. कसं? असं उराव. आणि ती तुकोबरायांनी ठेवलं होतं आणि जशा केळीच्या पानावरती कन्या वाढल्या गेल्या, आता ती पाणीच होतं. देवानं दोन्ही बाजून हात घातला आणि तुकोबरायांनी कन्या वाढल्या होत्या. कन्या हिकंड पळायला लागल्या, कन्या तिकंड पळायला लागल्या, कन्या टांगड्यातनं पळायला लागल्या. देवाला घाम फुटला. देव कन्या अडवून मेलं. देव म्हणलं ही काय 2 हातानं खायच्या मापाच्या कन्या नव्हत्या, करायचं तरी काय? ऐकाय का? देवाला कळायचं बंद झालं आणि तितक्यात देव चतुर्भुज झाले आणि चतुर्भुज होऊन तुकोबरायांच्या घरच्या कन्या देवानं चाटून पुसून खाल्ल्या आणि तृप्तीचा ढेकर दिला. आणि तुकोबरायांनी विचारावं, देवा, ओ देवा, गरीब घरच्या कन्या कशा झाल्या? एवढंच विचारलं. देवानं सांगितलं, तुकोबराय सगळ्याच्या घरी जेवायला गेलो, प्रत्येकाच्या घरी जेवायला गेलो, पण 2 हातानंच जेवलो. आज तुमच्या घरी आलो, मला चतुर्भुज व्हावं लागलं. मग तुम्हीच समजून जा कन्या कशा झाल्या असतील. बसलेले देवाला तुकोबरायच्या घरच्या कन्या आवडल्या का कन्याच्या पाठीमागचा भाव? याचा अर्थ माझ्या भगवंताला तुमचा पैसा धन दौलत यापेक्षा अंतकरणातला भावच आवडतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.